जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातुंचि गणेश सकलमतिप्रकाश मणे निवृत्तिदासु अवधारिजोजी अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक वटले जेथ शब्द ब्रह्म कवळले प्रेमिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी यदा लंबोदरो हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे असत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सब संतन की जय। मंगलमूर्ती मोरया। वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पौर्णिमेच्या अत्यंत पवित्र अशा दिवशी श्री स्वामी समर्थांच्या या मठामध्ये पुन्हा एकदा प्रवचन सेवेचा योग आला आहे। या निमित्ताने आपल्यासारखी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी खरं तर आजही उपस्थित आहे। आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। कृतीने शक्य नसलं तरी मनानी भावनेने सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला माऊली तुकोबाराय आदी करून समस्त संतांना आणि ज्यांच्या सेवेसाठी आलोय अशा श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करतो की आजची सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून द्या। आज जाणीवपूर्वक एक वेगळी ओवी समोर ठेवण्याची सर्वांच्या पाठातली 18वा अध्याय जो माऊलींचा ज्ञानेश्वरी मधला आहे, ज्याला आपण पसायदान असं म्हणत असतो, या पसायदानामधली सर्वांच्या पाठातली ओवी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू होता। या ओवीवर आज सद्गुरु कृपेने स्वामी कृपेने जे काही निरूपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन करता येईल तो प्रयत्न आपण करूया। बोलण्यासारखं खूप असलं तरी वेळेची मर्यादा लक्षात ठेवून जेवढं चिंतन सद्गुरु कृपेने मांडता येईल तेवढा प्रयत्न आपण करूया। मुळामध्ये सुरुवातच करावी लागते की ही पसायदानातली ओवी आहे आणि पसायदान नेमकं कशाला म्हणतात याच्यावरच खरं पूर्ण प्रवचन सेवा करावी लागेल। पण मी अगदी एका ओळीत सांगतो, 18 अध्याय पूर्ण होत आले। सद्गुरूंची आज्ञा होती की भगवद्गीतेवर भाष्य करा। अनेकांना वाटतं फक्त भगवद्गीतेचं भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। चूक।
भगवद्गीतेला आधार मानून माऊलींनी केलेलं निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी नाव स्वतः नाही दिलेलं. त्याने त्याला ज्ञानदेवी म्हटलेलं नाही, ज्ञानेश्वरी म्हटलेलं नाही, भावार्थ दीपिका म्हटलेलं नाही आहे. आमच्या संतांनी त्याला नावं दिले. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. ज्ञानदेवी नाव नामदेव महाराजांनी, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी दिलं. किंवा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, आमच्या जनाबाईंनी म्हटलं. आणि जनाबाईंनी तर इतकं ज्ञानेश्वरीचं वर्णन केलंय. माझ्यासमोर आज दिगंबरजी कांबळे स्वतः आहेत. मामासाहेब दांडेकरांच्या परंपरेतनं, अटक महाराजांच्या परंपरेतनं ते वाटचाल करतात संप्रदायातले आपल्या. आणि कधीही त्यांची आळंदीची वारी चुकत नाही. म्हणून मी मुद्दामून त्यांच्यासमोर सांगतो. अटक महाराज म्हटले होते की ज्ञानेश्वरी एक दिवस विद्यापीठ होईल, आणि ते खरंच होत चाललंय. आता ज्याला काही शिकायचं आहे, आळंदीला पाऊल आपलं पडलं की तिथलं पावित्र्य आपल्या लक्षात येतं. ज्या सिद्धबेटावर माऊली आणि ते सगळी भावंड राहत होती, आनंदित अत्याचार झाले, आनंदित छळ झाला. पण तरी सुद्धा माऊलींनी जगासाठी मागितलं काय तर पसायदान मागितलं. पसायदान म्हणजे खरं तर प्रसाद एका अर्थाने. चुकूनही एक ओवी दाखवा, एक श्लोक दाखवा, एक अभंग दाखवा माऊलींचा की पुढे वैताग व्यक्त केलाय. जगाने त्रास देऊन सुद्धा माऊली मात्र जगाच्या कल्याणाची प्रार्थना मागतात. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे, विश्व स्वधर्म सूर्य हे जेव्हा मागणं मागितलं जातं त्याला काय नेमकं म्हटलं. या पसायदानाच्या प्रारंभीची ओवी पाहिली की लक्षात येतं माऊलींची भूमिका काय आहे या ज्ञानेश्वरीकडे पाहण्याची. जसं पारायण आपण नित्य नियमाने करणारी सगळी मंडळी आहात. किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन किंवा धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले, हेथ माझे जी उरले पाईकपण. पाईकपण म्हणजे फक्त सेवकपणा माझा उरलेला आहे. बाकी सद्गुरू तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे. हे धर्म कीर्तन तुम्ही माझ्याकडून करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण जेव्हा सद्गुरूंची सेवा करतो त्यावेळी काहीतरी प्रसाद मागण्याचा आपल्याला अधिकार असतो की आम्हाला प्रसाद द्या. आणि माऊलींनी जेव्हा हे मागणं मागितलं त्याच्यात ओवी आहे बघा. अनेकदा पसायदान वर्षानुवर्ष आपण म्हणतो पण अनेकांना अर्थ नाही कळत. हा होईल दान पसावं, याचा खरा अर्थ असा आहे की माऊलींनी जे मागणं मागितलं त्याला सद्गुरूंनी म्हणजे निवृत्तीदातांनी म्हटलं. निवृत्ती महाराज म्हणाले, निवृत्तीनाथ महाराज, हो हा होईल दान पसावं, मग येणेवरे ज्ञानदेव सुखी आला. मला काही मिळालं म्हणून मी सुखी नाही झालो. माऊली म्हणाले जगाला देण्यासाठीची मला अनुमती मिळाली. आणि काय दिलं जगाला? ज्ञानेश्वर महाराजांची आरती सगळ्यांच्या पाठातली आहे, ज्याला आपण प्रगट गुह्य केले म्हणतो बघा. प्रगट गुह्य केले. आतापर्यंत नाथ संप्रदायाची परंपरा काय होती? एकाने एकालाच सांगायचं. एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. आपल्याला सर्वांना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा संप्रदाय त्या सगळ्यांना पाठ असलेला अभंग आहे. पण माऊलींनी मात्र एक वेगळं शिरस्ता पाडला. सगळ्यांना हे गुह्यज्ञान प्रगट करून दिलं. म्हणून प्रगट गुह्य होतं. विश्व ब्रह्मचिताने तुमचं सर्व सांगण्याची गरज नाही. अशा माऊलींनी हे पसायदान जेव्हा मागितलं त्याच्यामध्ये मागणं काय केलेलं आहे? जो जे वांछिल तो ते राव सर्वांना पाठ आहे. पण ही जी ओवी आज आपण निरूपणाला घेतले त्याच्यातनं माऊलींनी अलौकिक मागणं आपल्या सद्गुरूंच्या चरणी ठेवलंय की वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भू. फार कमी वेळा दिगंबरजी या ओळीवर चिंतन मांडलं जातं, पण सद्गुरू कृपेने स्वामी कृपेने आज प्रयत्न करूया या चिंतनाकडे वळण्याचा. मुळात प्रश्न असा आहे, वर्षत सकळ मंगळी आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ईश्वरनिष्ठ माझ्यासमोर आत्ता सुद्धा बसलेत आसपास, सगळीकडे ईश्वरनिष्ठच आहे. अहो, ईश्वरावर जर भक्ती नसते, ईश्वरावर निष्ठा नसते तर आपली पावलं प्रवचन किंवा कीर्तनाच्या मंडपाकडे किंवा मंदिराकडे वळली नसते. मी नेहमी गमतीत सांगत असतो की संध्याकाळी आमची सगळ्यांची पावलं योगायोगाने सद्गुरू कृपेने हरिपाठाकडे वळतात आणि काही जणांची पावलं हरीकडे पाठ करून नको तिथे वळतात. आपण सुज्ञ अधिकारी व्यासंगी श्रोत्यात आपल्याला कळलं मी नेमकं काय म्हणायचं. वर्षत सकळ मंगळी. अहो, ईश्वरनिष्ठ ज्या ठिकाणी येतात तिथे मंगलाशिवाय दुसरं काय घडणार आहे? मंगलच घडणार आहे. पण ही कशी भेटत राहू? अनवरत भूमंडळी भेटत होतो. मला थोडं वेगळं चिंतन स्वामी कृपेने सद्गुरू कृपेने मांडायचा प्रयत्न करायचा आहे. कुणाला म्हणायचो? ईश्वरनिष्ठ. ईश्वरावर श्रद्धा असणारा, ईश्वरावर भक्ती असणारा आणि ईश्वरनिष्ठ असणारा यात काही फरक आहे का?
आज थोडं वेगळं चिंतन त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न आहे. कोणाला म्हणायचं नेमकं ईश्वरनिष्ठ? निष्ठा आणि भक्ती, निष्ठा आणि श्रद्धा याच्यात थोडा फरक आहे, अगदी सूक्ष्म फरक आहे. खरं म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास आपला सर्वांचा खूप चांगला आहे, भेद करण्याची गरज नाही आहे. श्रद्धा आहे त्याची निष्ठा असतेच अशी नाही सांगताय. मी उदाहरण सांगितलं की आपल्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांवर माझी आजही श्रद्धा आहे, पण छत्रपतींसाठी प्राण देण्याची वेळ आली तर मी खरंच तयार आहे का? मी काय म्हटलं लक्षात आलं असेल. माझी श्रद्धा आहे, माझी भक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर, पण निष्ठा असलेले कोण? एक उदाहरण सांगू आपल्याला. किल्ल्याला वेढा पडला होता, सिद्धीने वेढा घातला होता आणि महाराजांचं योजना तयार झाली. चोर दरवाजाने बाहेर पडा म्हणून सगळ्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही निघा इथून, तुम्ही सापडू नका. आणि निघताना शिवा काशीत म्हटला, तुम्ही तुमच्यासारखं दिसतो महाराज, मला फक्त अनुमती द्या, मी पोशाख घालतो आणि मी मेण्यात बसून पालखीत बसून मी जातो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. ते म्हटले, शिवा वेडा आहेस का? ज्यावेळी सिद्धीला कळेल तू शिवाजी महाराज नाही आहेस, गर्दन ओढवेल. तरी काय उत्तर द्यावं? महाराज कधी ना कधी जन्माला आलोय म्हणजे हे उपजे आणि नाशे, नाशिले ते पुनरपितीच आहे. आलोय जन्माला म्हणजे कधीतरी जायचंच आहे, पण मी जाताना कोण म्हणून जाईन? शिवाजी महाराज म्हणून जाईन. याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे? याला म्हणायचे निष्ठा. श्रद्धा माझी पण आहे हो. मी बसलो असतो का पालखीमध्ये, दिसलो असतो समजा शिवाजी महाराजांसारखा, मी विचार केला असता जाऊ दे माझी मुलं बाळ आहेत, माझा संसार आहे, माझा प्रपंच आहे, आज कशाला मरू, आहेत अजून काही वर्ष तर राहू देत नाही. शिवा काशीद यांनी नाही विचार केला, याला म्हणायचे निष्ठा. बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, मी खिंड लढवतो महाराज, लाख मरोत, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. स्वतःचे प्राण दिले ना आपल्या स्वामींसाठी, याला म्हणायचे निष्ठा. परत परत सांगतोय, भक्ती श्रद्धा त्या मानाने सोपी आहे, त्या मानाने ती सो अवघडच आहे, पण निष्ठा म्हणजे त्याच्या पलीकडची आहे की मला याच्याशिवाय दुसरं काही नको. ही ज्याची दृढ श्रद्धा झाली, आढळ श्रद्धा झाली, त्याला म्हणायचे निष्ठा. त्यामुळे आपल्या संप्रदायातलं सर्वांचं प्रमाण सांगू, सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण, वरी आकाश जरी आकाश वरी पडो पाहे, ब्रह्म गोल विलया जाय, वडवानल त्रिभुवन खाय, परी तुझीच वाट पाहे न मी विठोबा. आमची आहे का तयारी एवढी सगळी? खरंच जरा जरी कोणी सांगितलं, आता प्रवचन सुरू आहे तरी सांगितलं, बॉम्ब ठेवलाय समोर, माझं मी पहिला असेल पळणार. मी हा विचार नाही करणार, अरे स्वामींच्या मंदिरात बसलोय, नाहीतरी कधीतरी जाणार आहे, प्रवचन करता करता गेलो, आनंद आहे ना. हे बोलायला सोपं आहे, मी करेन का प्रत्यक्ष? हे ज्या क्षणाला मी करेन ना त्यावेळी मी स्वामीनिष्ठ, त्यावेळी मी ईश्वरनिष्ठ ठरेन. आता लक्षात हळूहळू आलं असेल की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी मागतायत. माऊली म्हणू शकले असतं ना, मीटरमध्ये बसते बरं का, ईश्वर भक्तांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटून, नसतं का बसलं मीटरमध्ये? बसलं असतं. पण माऊली ईश्वर भक्त म्हणत नाहीत, माऊली ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हणतायत. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. मी काही दृष्टांत आपल्यासमोर ठेवत ठेवत विषय सोपा करतो. सर्वात पहिलं मला ईश्वरनिष्ठांच्या जर यादी आपण करायला घेतली ना, मला पहिलं नाव आमच्या जगद्गुरू तुकोबारायांचंच घ्यावं लागेल. काय तुकोबांकडे खरं म्हटलं तर लौकिक अर्थाने काय शिल्लक होतो? एकेकाळी पूर्ण देहूचे सावकार, जवळजवळ सगळ्या जमिनी मालकीच्या, पूर्ण देहूगाव त्यांच्या मालकीचं झालं असतं. जेव्हा 2 वर्ष आवर्षण आणि 1 वर्ष महापूर आला, खतपत्र होती, आपल्या सर्वांना कल्पना आहे. सावजी तर मोठे बंधू गेले होते तीर्थयात्रेला आधीच. कान्होबाला, धाकट्या भावाला त्यांनी सांगितलं, कान्होबा तुझ्या वाटणीची खतपत्र काढून घे. कान्होबाने काढून घेतली, कारण त्याला सांगितलं तू संसारी आहेस, तू काढून घे. आणि स्वतःच्या वाटणीची खतपत्र इंद्रायणीच्या डोळ्यात बुडवून पण टाकली. समाजवादाच्या गप्पा आज अनेक जण मारतात, पण खऱ्या अर्थाने समाजवाद जर कोणी आणला असेल आचरणात, समाजकार्य जर खरं कोणी केलं असेल, समाजाला संपूर्ण निष्ठा ज्यांनी वाहिली असेल, तर आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. आणि पुन्हा चिंता नाही केली हो, एकेकाळी श्रीमंती म्हणजे लक्ष्मी घरी पाणी भरत होती. आणि नंतर काय अवस्था झाली? अभंग आपल्या सर्वांच्या पाठातला आहे, आम्ही सदैव सोडके चोर आम्हा भीतो धागा. घरात गाडग्या मडक्यामध्ये खायला दाणा शिल्लक नाही अशी परिस्थिती सुद्धा तुकोबांच्या घरी आली. पण तरी पांडुरंगावरची निष्ठा, मी जरूर शब्द वापरतोय, भक्ती नाही म्हणते मी, नुसती श्रद्धा नाही म्हणते, निष्ठा तरी सुद्धा पांडुरंगावरच होती. पांडुरंगा तू आहेस म्हटल्यानंतर गाडग्यामध्ये दाणा शिल्लक आहे की नाही, मला काय चिंता आहे?
आणि या अभंगाचा विषय निघाला म्हणून सांगतो. आम्ही खूप वेळा तुकोबांचं नाव घेतो, पण तुकोबांचं नाव घेण्याची तरी योग्यता माझी आहे का, मला प्रश्न पडतो. आम्ही सदैव सुडके चोर आम्हा भीतो धाके. ते म्हटले जर चोर घोंगडीतनं तोंड लपवून आला तुकोबा म्हटले माझ्या घरी, तर त्याची अडचण होईल. माझ्या मुलांना थंडीत कुडकुडताना पाहिल्यानंतर त्यालाच वाटेल माणूस की जागेऊन घोंगडी यांच्या अंगावर टाकली, म्हणजे मिळणार काहीच नाही. असलेली घोंगडी पण त्याला द्यावी लागेल. चोर आम्हा भीतो धाके. आम्हाला जरा चहा यायला अर्धा तास उशिरा येऊ देत घरात. आम्ही लगेच वैताग व्यक्त करतो, मित्राला सांगतो. बरोबर नाही हो, हल्ली काय सांगायचं तुम्हाला, अहो चहा सुद्धा वेळेत मिळत नाही. याला ईश्वरनिष्ठा नाही म्हणायचं. जे असेल ते मी स्वीकारेन. ही जेव्हा पांडुरंगावर निष्ठा येते तेव्हा ईश्वरनिष्ठ अशा संज्ञेला आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरतो. मी मुद्दामून एक वेगळं उदाहरण देणार आहे. कोणालाच उदाहरण फारसं माहीत नाही. माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराज, त्यांच्यावर आढळ निष्ठा. मी स्वतःसुद्धा अनुग्रह घेतलाय म्हणून मी म्हणतो की मी सद्गुरूंचा शिष्य आहे. मी शिष्य आहे, पण मी त्यांच्याशी खरंच निष्ठा ठेवलेला शिष्य आहे का मला शंका आहे स्वतःलाच. मी उदाहरण सांगतो. महाराजांचा शिष्य कसा, कुठलाही आपले सद्गुरू कोणी असो, बरं का मी नेहमी सांगतो प्रत्येकाचे सद्गुरू वेगळे आहेत. कुणीतरी अनुग्रह आपण घेतलेला आहे. अनेक जण सद्गुरू व्यक्ती म्हणून बघतात, चूक. दिगंबरजींचे जे सद्गुरू आहेत ना, मलाही वाटले पाहिजे ते माझे आहेत. यांचे सद्गुरू आहेत मला वाटलं पाहिजे माझे आहेत. कारण सद्गुरू व्यक्तिरूपाने वेगळे आहेत, पण सद्गुरू व्यक्ती नसतात, ती एक शक्ती असते. सद्गुरू एक तत्व आहे, ते तत्व एकच आहे. प्रत्येकासाठी ते वेगळे रूप घेऊन आलेले आहेत. ब्रह्मानंद महाराज, ज्यांना प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य महाराज बुवा असं म्हणायचे, खूप आवडीचे शिष्य त्यांच्या. म्हणजे अनेक जण वर्णन करायचे की समर्थांचा जसा कल्याण नावाचा शिष्य होता, तसे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा कल्याण म्हणजे ब्रह्मानंद महाराज. महाराज एकदा हसून म्हटले होते की मी समर्थ नाही आहे नाही मला माहीत नाही, खरं म्हणजे तो त्यांचाच अवतार होता. पण त्यांनी सांगितलं की हा कल्याण आहे हे निश्चित मला खात्री आहे. काय निष्ठा असावी हो. एक दिवशी रामाच्या समोर चिंतन सुरू होतं आणि हे सेवेत उभे होते आणि ब्रह्मचैतन्य महाराज पटकन म्हणाले. त्यांच्या अंगावर, ब्रह्मानंद महाराजांच्या अंगावर कोड यायला सुरुवात झाली होती. पांढरं कोड, पांढरे डाग आपल्याला सर्वांना माहिती कोड आहे. तरुण वय होतं आणि ब्रह्मचैतन्य महाराज हे अनंत शास्त्री म्हणून षटशास्त्रांचे आपण जे म्हणतो ना, चौवेदी जाणं षटशास्त्री कोण, साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती, हे सगळं मुखोद्गत, सगळं तोंडपाठ असं असलेले ब्रह्मानंद महाराज. आणि त्यांनी सांगितलं रामराया तुझं कोड घालवेल, फक्त हात जोड आहे. काय उत्तर दिलं असेल, महाराज तुमच्यामुळे रामराया तर घालवेलच, पण तुम्ही हात म्हटलं तर कोड जाईल खात्री आहे. पण मी एक सांगू, रामांना प्रार्थना करा नका घालव कोड. ते म्हणले अरे काय करतोयस कमाल, लोक रूपम देही जयम देही यशोदेही असं म्हणतात, तुला मी सांगतोय उलट तुझं कोड जाईल. महाराज उलट रामांना सांगा नका घालव कोड. ते म्हणले का, अहो कोड गेलं ना तर प्रपंचाच्या भानगडीत पडेल, त्यापेक्षा आहे या परमार्थात याच्यापेक्षा काय वाईट आहे. काय निष्ठा असावी हो. बरं माहिती आहे आपल्या सद्गुरूंचा अधिकार आहे, एका क्षणात कोड जाईल. नका घालव म्हणले, मला या प्रपंचात अडकू नका, ती परमार्थात आहे तोच सुख आहे. याला म्हणायचे निष्ठा. महाराज एकदा गाडीतनं चालले होते आणि ब्रह्मानंद महाराजांना पटकन गाडीच्या मागे धावायचे. महाराज म्हणायचे बुवा बस. महाराजांकडे तोंड वर करून कधी पाहिलं नाही, आपल्या सद्गुरूंकडे असं कधी पाहिलं नाही, कायम चरणाकडे असा हात जोडून होते. म्हणजे मारुतीरायांना डोळ्यासमोर आणा फक्त, लक्षात येईल. दास मारुतीच्या स्वरूपात आपण जेव्हा बघतो आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, तरी तनुमनु जीवे चरणांचे जागावे आणि अगरबता करावे दास्य सकळ, ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. त्यांनी सांगितलं ब्रह्मानंद महाराजांना बुवा बस गाडीमध्ये. छे महाराज आपण ज्या गाडीत बसल्या त्या गाडीत मी कसं बसेल, मी आहे योग्य करतो. महाराजांनी पाहिलं की उन्हातनं धावतोय बुवा, उन्हातनं काट्याकुट्यातनं धावतोय. आपल्या खडावा आपल्या पादुका दिल्या त्यानं, माझ्यासारख्याने घातल्या असत्या. महाराज किती काळजी घेत आहे असं म्हटलं असतं. त्यांनी त्या पादुका उचलल्या, डोळ्यांच्या तिथे अशा ठेवल्या, मस्तकाला अशा टेकवल्या आणि डोक्यावर घेतल्या आणि धावत सुरू. महाराज म्हटले अरे काय करतोयस बुवा, तुला घालण्यासाठी. छे महाराज, ज्या पादुकांवर मी चरणांवर मस्तक टेकवायचं त्या माझ्या चरणात कशा घालू. याला म्हणायचे निष्ठा. माझी भक्ती आहे, माझी श्रद्धा. मी काय म्हटलं असतं, काय सद्गुरूंची कृपा आहे, माझी भक्ती फळाला आली, स्वतःच्या पादुका मला दिल्या. याला निष्ठा म्हणत नाही, त्याला भक्ती म्हणतात. आणि हा निष्ठेचा पुढचा प्रकार आहे. माऊलींना हे अभिप्राय आहे, असे ईश्वरनिष्ठ जे मोजके आहेत पण ते यावेत आणि त्यांची मांदी आळी इथे घडत.
फक्त प्रल्हादाचं मी फक्त नामोल्लेख करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे नवविधा भक्ती ज्यांनी आम्हाला दिली, तर फक्त प्रल्हादांचं मी काय अजून वर्णन करावं. उकळत्या तेलात टाकलं, कडेलोट केला, हत्तीच्या पायी देऊन झालं, सगळं केल्यानंतर सुद्धा भगवान नाम नाही सुटलं. शेवटी हिरण्यकश्यपूने विचारला, प्रश्न विचारला, अरे कसा तू वाचतोयस? तुला प्रत्येक वेळी मी मरणाची शिक्षा देतोय, देहांत शासन देतोय, तू वाचला कसा? मी नाही वाचलो म्हणलं, मी ज्याचं नाव घेतोय ना त्याने मला वाचवलं. मग ते आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठे येतो वगैरे वगैरे, आपल्या सर्वांना तो पुढचा भाग माहिती आहे. याला निष्ठा म्हणायचं. अहो मी जेव्हा नामस्मरणाला बसतो, आपण सगळे नामस्मरण करणारी माणसं, आपापलं नाम वेगळं असेल, बीजमंत्र असेल, गुरुदिलेला श्रीराम जयराम जय जयराम असेल, दिगंबरा दिगंबरा असेल, श्री स्वामी समर्थ असेल, विठ्ठल विठ्ठल असेल, रामकृष्ण हरी असेल. आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो, अनेकदा आपण कारणं सांगतो. तुमच्या शेजारच्यांना काही नामाची गोडी नाही ना, टी व्ही मोठ्याने लावतो, पण नाम घेता येत नाही मला. आवाज आमच्या तिथे डीजेचा एवढा येतो ना, नामस्मरणच माझं होत नाही आहे. कारण आम्ही 10 सांगतो, पण आमचं नाम निष्ठेने खरंच होतं का? प्रल्हादासारखी जेव्हा आमची निष्ठा घडेल नामावर, तेव्हा त्यांना म्हणायचे ईश्वरनिष्ठ, वेळ आली तर प्राण देईन पण नाम नाही सोड. मला जर कोणी सांगितलं हे नाम बंद कर, नाही तर मग आत्ता जीव घेईन तुझा, तर मी म्हणेन जाऊ दे, शिर सलामत तो पगडी 50, आत्ता हा गेल्यानंतर मग नाम घेईन, आत्ता तो वाचेन. तू काहीही कर, मी नाम सोडणार नाही. अशी ज्याची निष्ठा, याला म्हणायचे ईश्वरनिष्ठ. हा त्यातला महत्वाचा भाग. भानुदास महाराज, काय उदाहरण अजून देऊ आपण, संप्रदायातली सगळी मंडळी, अधिकारी मंडळी आहेत. भानुदास महाराजांमुळे आज आपल्याला पंढरपूरचा पांडुरंग पुन्हा तिथे पाहायला मिळतो. आपल्या सर्वांना ती कथा माहिती आहे. विजयनगरच्या यादव महाराजांनी त्याला घेऊन गेला. ही कथा फार मोठी मी सगळी सांगत नाही, कारण माझं होणार नाही तर प्रवचन सेवेत एवढं सगळं. पण आपल्याला कल्पना आहे की एक पुराणिक होते पंढरपूरचे, ते जेव्हा असं पुराण सांगण्यासाठी गेले होते बाहेर, आणि नेमकं यांच्यासमोर त्यांनी भागवत सांगायला सुरुवात केली. आवडलं भागवत, कारण अधिकार होताच आणि पंढरपूरचा रहिवासी हो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पंढरपूरला राहायला मिळणं हेच मोठं भाग्य आहे, आणि तिथे जन्म मिळणं, चंद्रभागेमध्ये नित्य स्नान, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. हे सगळं घडलं. आणि विजयनगरचा राजा खुश झाला, आणि त्यांनी एक दिवशी सहज त्याला सांगितलं, महाराज आमचं विजयनगरचं साम्राज्य पाहिलं आहे का? नाही म्हणजे पहिल्यांदाच आलोय. चला आज माझ्या रथातनं तुम्हाला दाखवतो, कारण पुराणिक बुवांवर श्रद्धा बसली होती, खूप छान सांगतात म्हणजे पुराण, चला माझ्याबरोबर. आणि या पुराणिक बुवाला घेतलं आणि निघाले, आणि विजयनगरचं साम्राज्य दाखवत आलं. हे बघा, हे आमचं मंदिर, ही रंगशाळा, हे अमुक, हे तमुक. आणि खरंच वैभव, विजयनगरचं वैभव म्हणजे ज्याचं वर्णन करणं कठीण आहे असं वैभव. आणि सगळं वैभव पाहिलं, आणि नेमकं एका मंदिरात ते घेऊन आले. मंदिराच्या तिथे सुरुवातीलाच रत्नजडित खांबांनी स्वागत केलं, सोन्याचंच सगळं पत्रा वगैरे बाजूला सगळा. पुराणिक बुवा बघत बसले पंढरपूरचे, काय वैभव आहे. महाराज मंदिर या तर खरं आतमध्ये दाखवतो, आणि त्यांनी देवी दाखवली आतमध्ये. ही आमची म्हणे कुलदेवता, त्या रासाई देवी. आता पुराणिक बुवांना इथपर्यंत आनंद मिळाला, रासाई देवीचं दर्शन घडलं, मंदिर खूप छान आहे, हात जोडलेली भक्तिभावाने नमस्कार केला. असो मी एक सांगू, कुठल्याही दैवतात तुकोबांनी एक छान शब्द वापरला, अध्यात्मात एकविध भक्ती असावी. पण अनेकांना एकविध भक्तीचा अर्थच लक्षात येतो. म्हणजे काही जण म्हणतात की माझं आराध्य दैवत राम आहे, तर मी दुसऱ्या देवळात जाणार नाही. माझं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे, दुसऱ्या देवळात जाणार नाही. असा एकविध भक्तीचा अर्थ नाही. मी कुठेही जाईन, दर्शन घेईन, पण जे जे समोर असेल त्यात माझं आराध्य दैवत मला दिसलं. मी कुठेही गेलो तरी माझे सद्गुरू त्यांच्यात मला दिसले पाहिजे. मी उदाहरण देतो ना आपल्याला. राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी एकदा पंढरपूरला आले, उभे राहिले, आणि डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या, आणि मुखातनं अभंग बाहेर पडला, येथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्याम. समोर कोणाची मूर्ती होती घरी? पांडुरंगांची. दिसले कोण? आपलं कुलदैवत, आपलं आराध्य दैवत रामचंद्र प्रभू दिसायला लागले. कुठेही गेलं तरी माझं दैवत मला तिथे दिसायला लागलं पाहिजे. याला म्हणायचं एकविध भक्ती. नाही मी त्या मंदिरात येणार नाही, मी कधी जात नाही, हे नाही करायचं. आपल्याला उदाहरण माहिती आहे नरहरी सोनारांचं चरित्र. शैव आणि वैष्णव त्यावेळी खूप मोठा वाद होता, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. मी नाही पांडुरंगाचं दर्शन घेणार, तो वैष्णव आहे, मी शैव आहे. आणि शेवटी पांडुरंगाने लीलाच अशी घडवली, तो करगोटा सोन्याचा करायचा होता. आणि आपल्याला ती कथा माहिती, मी सांगत नाही बसत.
आणि शेवटी प्रत्यक्ष मंदिरात यायला लागल्यानंतर जेव्हा चाचपडलं, डोळ्याला पट्टी बांधून आले, हात लागलं, तर आपल्याला ज्यांनी पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरच्या जवळनं घेतले त्यांना माहिती आहे ते शिवपिंड आहे. आणि पिंडी साकारल्यावर म्हटलं अरे मी मूर्ख आहे, शंकरच भगवान आहेत. पट्टी काढली, अरे 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 म्हटले वैष्णव आहे. पुन्हा पट्टी बांधली, पुन्हा तोच अनुभव. आणि मग शेवटी लक्षात आलं की हा जादूचा खेळ उगाच नाही चाललाय, आपला भ्रम घालवण्यासाठी, ज्याला तुकोबांचं प्रमाण आहे, भेदा भेद भ्रम अमंगल, हे लक्षात आलं. आता लक्षात येईल की अशा स्वरूपाचं हे पंढरपूरचं दैवत. यांनी त्याला प्रश्न विचारला राजाने, काय पौराणिक बुवा मंदिर कसं आहे? अप्रतिम आहे. आणि खरंच मनापासून तरी कौतुक केलं, इथपर्यंत ठीक होतं. त्यांनी एक घोटाळा केला. राजाने पुढचा प्रश्न विचारला, काय तुम्ही पंढरपूरवाले ना? हो म्हटलं. आहे का असं काही वैभव, असं मंदिर आहे का पंढरपूरला तुमच्या? आता अभिमान जागा झाला. खरं म्हणजे पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पण माझ्या दैवताला जर कोणी नाव ठेवत असेल तर मग जरा माणूस व्यथित होतो. आहे का तुमच्या पंढरपूरला असं मंदिर? आता जरा थोडा अभिमान जागा झाला. त्यांना काय माहिती याचं पुढे काय परिणाम आहे. अहो महाराज, ऐकून घेतलं म्हणून वाटेल ते बोलू नका. हे मंदिर छान आहे मी पण म्हटलं की नाही, देवी खूप छान वाटते म्हटलं की नाही, पावित्र्य खूप छान आहे म्हटलं की नाही मी, पण असं नका विचारू आहे का तुमच्या पंढरपूरला? अहो याच्यापेक्षा चांगलं आहे म्हणले आमच्या. राजा जरा, आता राजाचा अभिमानाला ठेच लागली. म्हणजे म्हणे अहो ही जी रासाई देवी आहे ना, ती आमच्या पंढरपूरच्या मंदिरामधली केर काढणारी देवी आहे म्हणते, सेविका आहे आमच्या आणि हे खरं आहे मात्र. रासाई देवी आजही पंढरपूरला जे नियमित जातात त्यांनी गेल्यानंतर पुढच्या वेळी बघा, गरुड खांबापासून थोडं पुढे जा, कोणाड्यामध्ये जी देवी आहे ती रासाई देवी आहे. त्यांनी तिथपर्यंत बरोबर सांगितलं, पण म्हणले असं मंदिर? हो हो असं मंदिर. राजा भडकला. तो म्हणला हे मंदिर बघायला मी येणार. अहो नुसतं मंदिर काय म्हणले, पंढरपूर बघा आमचं, नदी जी आहे आमची चंद्रभागा, ती चंद्रभागातलं पाणी नाही म्हणले, अमृत वाहतं, अमृत त्याच्यात. राजा म्हटलं हो पुराणिक बुवा, ते पुराणातल्या गोष्टी पुराणात सांगायच्या, इथे काहीतरी थापा मारू नका, मी राजा म्हणून विचारतोय. असंच आहे म्हणले. अहो बाहेर तुमच्या नदीत गोटे आहेत, नुसते वाळवंट आहेत, आमच्याकडे बाहेर आल्यानंतर टोचणारे दगड नसतात, रत्न माणकं आहेत म्हणले. राजा म्हटलं हो काही थापा मारायला लागलात का तुम्ही? ऐकून घेतोय म्हणून. थापा नाही म्हटले, पंढरपूर बघितलंय का कधी? आम्ही जेव्हा कीर्तनात हा विषय मांडतो ना, नारदीय कीर्तनात, नयनी कधी पाहिले का पंढरपूर? ज्यांनी जुनी कीर्तनं ऐकले, दत्तदास बुवा घारे दादा आम्ही त्यांना म्हणतो, फार छान रंगवून ते सांगायची, मी थोडक्यात सांगतोय. राजा भडकला. रथ चला म्हणे आत्ताच्या आत्ता पंढरपूरला. आणि एक लक्षात घ्या पुराणिक बुवा, आतापर्यंत खूप आदर दिलाय, हे जर पंढरपूरला नसेल तर तिथल्या तिथे सूळ वाळवंट उभा करून सुळावर चढले. यांनी विचार केला, बघू तर तिथे काय, आता मागे तर घेणं शक्य नव्हतं, शब्द निघाले. तिथपर्यंत काही बोललं नाही, पंढरपूरच्या हद्दीत आला. आणि राजा म्हटला का हो काहीच वैभव दिसत नाही तुमचं? नाही म्हणले, अजून जवळ जायला लागतं. जवळ गेले, चंद्रभागाच लागली पहिल्यांदा. का हो चंद्रभागेमध्ये येते काय अमृत ना? चला म्हणे आतमध्ये. आत आल्याने बघितलं वाळू दिसते नुसती. का हो पुराणी भाऊ तुम्ही तर म्हटलं रत्नमाणकं पडलेली असतात. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही राज्यकर्ते आहात, कळत नकळत पापं घडलेली असतात, पापी माणसाला दिसत नाही म्हणले. मग म्हणे उपाय काय? उपाय एकच, चंद्रभागेत स्नान करा म्हणले, उडी मारा. मग म्हणे दिसेल म्हणले, उडी मारतो म्हणले. मला काय, मला दिसलं पाहिजे. आणि उडी मारली हो चंद्रभागेत, वरती आले तसंच दिसतंय. आता पुराणिक बुवांना घाम सुटला. पुराणिक बुवा फक्त पंढरीच्या पांडुरंगाला एवढंच म्हणतात, पांडुरंगा मी तुझं महात्म्य सांगितलं म्हणून मी अडचणीत आलो. मी माझ्या घरचं वैभव सांगितलंय का? मी तुझ्या घरचं वैभव सांगितलं. आता मी मरावं असं जर वाटत असेल तर असंच दृश्य ठेव, पण मी तुझा आहे, तू माझा आहेस, काय करायचं तर तू बघ. महाराजांनी पुन्हा चलो पुराणिक बुवा उडी मारून झाली. अहो महाराज जेवढी पाप आहेत तेवढ्या उड्या मारत राहा, दिसेल. आणि यांनी प्रार्थना डोळ्यातनं घळाघळा अश्रू झाला आल्या आणि म्हणले पांडुरंगा आत्ताच्या आत्ता माझा देह संपवलास तरी चालेल, पण राजाला एकदा तरी पंढरपूरचं वैभव दिसू दे रे. आणि राजाने तिसरी बुडी मारून तो वर आला आणि अचानक सगळं दृश्य बदललेलं दिसलं. राजाला सगळं वैभव, खाली बघतोय वाळवंटामध्ये सगळे रत्नमाणकं पडलेली. राजा म्हटला पुराणिक बुवा कमाल आहे, हे खरंच घडलंय म्हणले. राजाला आता याची पुराणिक बुवांची छाती जरा फुगली होती. हे तर काहीच नाही महाराज, तुम्हाला आमच्या पंढरपूरचा पांडुरंग दाखवतो म्हणजे बघा काय वैभव. आता मंदिरात घेऊन आला. रासाई देवी खरंच दिसली हो. त्यांनी नमस्कार केला, आई तू इथेस?
सांगितलं होतं ना महाराज, आमच्या पांडुरंगाची दासी आहे म्हणले. आणि यांनी पांडुरंगाकडे पाहिलं आणि विरघळूनच गेलो. मी खरं सांगू, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर विरघळला नाही असं एक जण दाखवा. एकदा ते उगाच म्हटलेत का सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी, किंवा सदा माझे डोळ्यात जडो तुझी मूर्ती, उगाच नाही म्हटलं. या ठिकाणी एकदा बघितल्यावर माणूस वेडाच होतो. आणि राजा असा टक्क बघत बसला आणि निर्णय घेतला, हा पांडुरंगा तर मी माझ्या राज्यात घेऊन जाणार म्हटले. सगळे म्हटले असं नाही जाणार. राजा म्हटला कोण म्हणतं मला अडवतं. उपासाला बसला. 7 दिवसांनी पांडुरंगाने त्याला हे दिलं, दृष्टांत दिला आणि सांगितलं तू मला घेऊन जायचं ना, तुला घेऊन जा, पण एक अट आहे माझी. ते म्हटले काय? जिथे ठेवशील तिथे स्थापन होईल. त्यांनी अख्खी फौज मागवली विजयनगरच्या तिथनं. असे रस्त्याला हाताहाताच्या माणसं उभी होती, कारण मूर्ती होती ती ठेवणार कशी? एकाने दुसऱ्याकडे द्यायची, दुसऱ्याने तिसऱ्याकडे द्यायची. आणि दुसरी अट ऐकून घे म्हणले, माझ्या भक्ताला जर त्रास झाला त्या क्षणाला मी इथून पंढरपूरला परत येणार, तुझ्या राज्यात थांबणार नाही क्षणभर, काही त्रास होणार नाही. यांनी आणलं, मंदिर स्थापन केलं. आणि काय वैभव राजाचं! मोत्यांच्या सगळ्या रत्नमाणकांच्या कंठ्यापासून सगळे देवाला दागिने, सोन्याचंच सगळं, गाभारा वगैरे सगळं. पण पहारेकरी बाहेर बसवले, 8 दरवाजे लावले आणि बाहेर पहारेकरी. एवढं सांगितलं, पंढरपूरचं कोणी आलं तर आज सोडायचं, आणि आज सोडलं तर लक्ष ठेवल्याशिवाय राहायचं. हा घेऊन नाही जाता का बाबा? पांडुरंग माझ्यासाठी आलेला आहे. पांडुरंगाने सांगितलं त्रास झाला कोणाला तर मी जाईन. आणि पंढरपूरला मूर्ती दिसत होती पण पांडुरंग दिसत नव्हता. सगळ्या संतांना वाईट वाटायला लागलं. जबाबदारी कोणाकडे आली? भानुदास महाराजांकडे आली. भानुदास महाराज म्हणजे आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पणजोबा, आजोबा पण नाही तर पणजोबा. आणि सगळ्यांनी सांगितलं भानुदास महाराज ही जबाबदारी तुमची. ते म्हटले माझं भाग्य आहे. आणि पांडुरंगाच्या समोर येऊन उभे राहिले गाभाऱ्यात आणि म्हटले पांडुरंगा येतोय मी तुला आणायला, पण आल्याशिवाय राहू नको रे. हे सगळे आम्ही उपाशी राहिले तुझ्या दर्शनाशिवाय, आल्याशिवाय राहू नकोस. आणि निघाले भानुदास महाराज. मंदिराशी आल्याबरोबर पहारेकरीने अडवले, जायचं नाही, रात्रीची वेळ आता शेजारती झाले. लांबून तरी करून दर्शन इथून लांबूनच घ्यायचं म्हणलं दर्शन. उभं राहिलं. त्यांनी उभं राहिलं आणि काय चमत्कार झाला माहीत नाही. या सगळ्यांना कळलंच नाही काय होतं. आणि दरवाजे खाट उघडत गेले आणि भानुदास महाराजांना पांडुरंगाने आत घेतलं. त्या भानुदास महाराजांचा अधिकार तसाच आहे. प्रसाद देई पंढरीनाथ आपल्याला माहिती आहे सर्वांना. काल्याचं कीर्तन आपण नेहमी ऐकणारी माणसं. आत घेतलं. पांडुरंगाला अक्षरशः कडकडून मिठी मारली आणि सांगितलं देवा अरे तळमळतोय तुझ्या विना आम्ही पंढरपुरात, तू इथे येऊन काय थांबलास? तुला हे वैभव आवडायला लागलं का? अरे आम्ही गरीब भक्त म्हणून तू आमच्याकडे राहणार नाहीस का? पांडुरंग म्हटलं वेडा आहेस का? न्यायला आलास ना, फक्त मी सांगतो तसं कर, तुझ्यासाठी मी तुझीच वाट बघत. आणि एकदम पटकन पांडुरंगाने स्वतःच्या गळ्यातला कंठा काढला रत्नांचा आणि भानुदास महाराजांच्या गळ्यात घातलं. भानुदास महाराज म्हटले देवा हे नकोय मला तू हवा आहेस. सांगतो तेवढं ऐक म्हटलं, माझी योजना ठरलेली असते, मी सांगतो तसं करायचं. आणि बाहेर आले भानुदास महाराज. थांब जरा बाहेर, सकाळी येतात, काकड आरती झाली की ये भेटायला दर्शनाला. तोपर्यंत ते बाहेर निघाले. खट दरवाजे पुन्हा बंद. हे बाहेर पडल्याने यांच्या झोपा उडाल्या सगळ्यांच्या. सगळं मायेचं जाल होतं. हे आले, यांना काही कंठ्याकडे बघितलं पण नाही, यांना कंठा नव्हता, यांच्या डोक्यात फक्त पांडुरंग. सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठले, त्या नदीमध्ये तिथल्या स्नान करायला लागले. आता कंठा पांडुरंगाचे म्हणून तो काढून ठेवला दगडावर आणि स्नान करतात. आणि राजा जेव्हा सकाळी काकड आरतीला आला, कंठा कुठं आहे? मारेकर तुम्हीच होतात ना रात्री? हो म्हटले. कंठा कुठं आहे? सगळे म्हटले महाराज माहिती नाही. कोण आलं होतं इथे? नाही कोणतरी पंढरपूरचं. अरे मूर्खांना तुम्हाला मी सांगितलं होतं सांभाळा म्हणून. नाही महाराज आम्ही त्याला बाहेरून दर्शन घ्यायला सांगितलं. कंठा कुठे गेला? शोधा आत्ताच्या आत्ता. सगळे दूत निघाले, सगळे सैनिक निघाले. स्नान करत होते भानुदास महाराज. तिथं तो कंठात चमकताना दिसला सूर्यकिरणाच्या ह्याच्यात. हात चोर म्हणले. धरून आणला. मी अगदी थोडक्यात कथा सांगतोय. धरून आणल्याबरोबर त्याने सांगितलं कंठा तुझ्यात कसा? पांडुरंगाने दिला. यादव महाराज म्हटले इतके वर्ष आम्ही पण सेवा आता करतोय, आम्हाला कधी कंठ्यातला मोती नाही दिला आणि तुला आल्याला कंठा दिला म्हणतोस काय? तूच काढून घेतला का? नाही म्हटले महाराज मला पांडुरंगाने दिला. अरे वा म्हणे पांडुरंगाने दिला. सूळ लावा म्हटले, सोळावर चढवा. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे त्या सुळाचा वृक्ष झाला तिथे, सुळाचं पाणी झालं करता.
आणि पांडुरंग प्रगट झाल्याने राजाला म्हणते, राजा तुला मी सांगितलं होतं माझ्या भक्ताला पंढरपूरचा जर त्रास झाला तर मी इथे क्षणभर राहणार. आणि मग भानुदास महाराजांच्या बरोबर आमचे पांडुरंग परमात्मा आले, स्वतःचा प्राण देईन पण पांडुरंगाला घेऊन येईन. याला म्हणायचे ईश्वरनिष्ठ. मी आणायला गेलो असतो पण मी म्हटलं असं मला काही होणार नाही ना, कारण तो शेवटी राजा आहे, राजाकडनं मी कसं आणू. तो भक्त झाला पण निष्ठ नाही, एकनिष्ठ. आता लक्षात घ्या, मी एक उदाहरण मुद्दामून वेगळं देतो. कबीरांचं उदाहरण सगळ्यांनाच माहिती आहे. कबीर आपले वेणकर माहिती आहेत सर्वांना, माणिकबाईंच्या आवाजातलं गीतही सर्वांना माहिती आहे. कबीराचे विणतो शेवे कौशल्येचा राम. कबीर महाराज सकाळी उठायचे ब्रह्ममुहूर्तावर आणि शेला विणत बसायचे, पण शेला विणण्यापेक्षा लक्ष कुठे होतं, राम नाम. श्रीराम जय राम जय जय राम श्री. तसाच त्यांच्या पंथामधला एक कोष्टी होता. कोष्टी म्हणजे आपल्याला माहिती आहे विणकर. या कोष्टी जो होता त्या कोष्टी तो हेच करायचा कबीरांच्या प्रमाणेच. विणकाम सुरू आणि विणकाम सुरू असताना श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम एवढंच म्हणायचं. पहाटेची वेळ होती, कंदिलाचा प्रकाश होता आणि विणकाम सुरू होतं. राजवाड्यात नेमकी चोरी झाली. राजवाड्यात चोरी झाली आणि तो चोर नेमका गाठोड घेऊन पळाला. आता त्यावेळी सूर्योदय झालेला नव्हता, झुंजू पण अजून झालं नव्हतं. पाठमोरा पळतोय चोर, चेहराही माहिती आहे पण हा पाठमोरा पळतोय. 2 शिपाई त्याच्या मागे लागले. यांनी विचार केला अंतर आता कमी होत चाललं, कारण हा दमला थोडासा. शेवटी एक सांगू, शिपायाचा जो काही ताकद आहे आणि आपल्यासारख्याची ताकद फरक असतोच ना. यांनी विचार केला शिर सलामत तो पगडी पचास. आत्ता वाचलो उद्या चोरी करू शकेल, आत्ता पकडलं गेलं तर काही वर्ष तुरुंगात गेलो आपण, संपलं आपलं कुटुंब पण वाऱ्यावर येईल. मग आता हे गाठोडं टाकायचं कुठे. आणि नेमका जाता जाता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आवाज ऐकला. लक्ष गेलं कंदिलाच्या प्रकाशात विणकर विणतोय. अरे हे गिऱ्हाईक बरं आहे म्हणायचं, लक्ष पण नाही आहे. गाठोडं घेतलं दागिन्यांचं त्याच्या बाजूला टाकलं, थोडं धावला आणि नंतर निवांत पुढे गेला. आता काय, आता भीती, आता मुद्देमालच नाही, पुरावाच नाही. शिपाई थोडे पाठोपाठ आले आणि नावात त्यांचं पण लक्ष गेलं श्रीरामच्या. बघितलं अरे गाठोडं इथे बघा काय डॅम्बिस माणूस आहे म्हणते. गाठोडं घेऊन पळाला आणि आता मोठं नाटक करतोय श्रीराम जयराम जय जयराम. पकडा रे याला म्हणते. त्या दोघांपैकी एकाने गाठोडं घेतलं, एकाने याला धरलं, आणलं त्याला तुरुंगात टाकलं. हा काही बोलला नाही. श्रीराम जयराम जय जयराम सुरू आहे. ईश्वरनिष्ठ शब्द आपला चाललाय. भक्त असता तर म्हटलं असं काय देवा तुझं नाव घेतलं आणि तुरुंगात आलं, ही भक्ती आहे का, हे नामाचा हा लाभ आहे का, नाही विचार केला. तसेच तुरुंगामध्ये पण श्रीराम जयराम जय जयराम सुरू. सकाळच्या वेळी आजच्या पद्धतीने 10-11 काही वाजले असतील, त्यावेळी काही घड्याळ असं नव्हतं आपल्यासारखं. राजाच्या दरबारात त्याला उभं केलं. राजाने विचारलं काय झालं रे, याला काय आणलं. महाराज ते गाठोडं बघितलं, हे आपल्या राजवाड्यातनं तिजोरीतनं पळवलेले दागिने आहेत. मग ह्यांनी पकडले. राजाची नजर असते बरं का, राजा न्यायदानाचं काम करतो ना, नजर असते. असं बघितलं तुम्हाला खात्री आहे हा चोर आहे म्हणून, कारण सात्विकता चेहऱ्यावर दिसते बरं का. मी प्रामाणिकपणे सांगू महाराज, नाम मी सुद्धा घेतोय पण चेहऱ्यावरनं माझ्या वाटतं का मी नाम घेतोय तर खरं नाम मी घेतोय असं म्हणायचं. नामधारक मी आहे हे सांगायला नाही लागतं का, लोकांना वाटलं पाहिजे हा नामधारक आहे, सात्विकता आहे चेहऱ्यावर. राजाने पाहिलं आणि गोंधळला. खात्री आहे म्हणलं तुम्हाला हा माणूस चोर आहे. महाराज आम्ही मुद्दे मला सकट पकडला आहे बघा, याचं लक्षात नव्हतं. सगळ्या घड्या श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम. महाराजांनी सांगितलं हे इकडे बघ, तरी 2 वेळा हाक म्हणून याचं लक्ष नाही. शिपायाने सांगितलं अरे मूर्खा राजा बोलतोय तुझ्याशी, बोल समोर बघ. महाराज हाक मारतायत. त्याने एकदम भानावर आले. हा महाराज, अरे तुला अटक झाली आहे म्हणले चोरीच्या आरोपाखाली. रामाची इच्छा श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय. अरे गाठोडं मुद्देमालाचं सापडलंय तुझ्याजवळ. रामाची इच्छा म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जय. मी नसतो राहू शकलो दरबारात असं आरोप आल्यावर. तुला आता कमीत कमी 10 वर्ष तुरुंगातच टाकतो म्हणजे, खडी फोडायला लावतो तुला. रामाची इच्छा म्हटलं श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जय. महाराजांच्या लक्षात आला हा वेगळा माणूस आहे. हे काही गेले गेले चोरीला, काही नाही म्हणे महाराज. गाठोडं सोडलं पण नाही. गाठोडं तिजोरीत जमा करा, याला सोडून द्या. हा नाही आहे चोर, सोडून द्या म्हणलं याला. इथपर्यंत महाराज मी म्हटलंच तर रामाची इच्छा. बाहेर आल्यावर कोणी म्हटलं असतं महाराज सोडलं तुम्हाला. सात्विकता काय, नाम काय घेतोय आपण. याला आतमध्ये असंच दरबाराच्या बाहेर आल्या निघाल्याच्या नाव तुम्हाला सोडलं. रामाची इच्छा. अटक झालो तेव्हा रामाची इच्छा.
आता सुटलोय मी सुद्धा रामाची इच्छा, एवढी ज्याची दृढ श्रद्धा त्याला म्हणायचंय ईश्वरनिष्ठ. मी काय म्हटलं आपल्या सहज लक्षात आलं असेल, ईश्वरनिष्ठ म्हटल्यानंतर अजिबात तसूभर सुद्धा ज्याची श्रद्धा हलत नाही, प्राण दिन वेळ आली तर पण मी माझ्या आराध्य दैवताचं नाम नाही सोडणार, ही ज्याची दृढ श्रद्धा त्याला म्हणायचंय ईश्वरनिष्ठ. मी अगदी सोपं उदाहरण अजून मुद्दामून देतो. आमच्या जनाबाईंचं उदाहरण तर सर्वांना माहिती आहे. त्याचंही माणिकबाईंच्या आवाजात खरं आपल्याला पद माहिती आहे. माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी, आला आळ जनीवरी केली पदकांची सोडी. पांडुरंगाने मुद्दामून केलं होतं, तुझ्या घरी मुद्दाम विसरला होता. हा आळ कुणावर आला? जनाबाईंवर आला. आणि मग 16वर आला. तर पंढरपूरला गेल्यावर मला खात्री आपल्यापैकी एकही जण असा नाही की त्या स्थानाचं दर्शन नाही घेऊन आले. अगदी गोपाळपुरापर्यंत आपण जातोच, पण आपण त्या जिथे वृक्ष तो आजही उभा आहे साक्ष द्यायला 700 वर्षांपासून. 16चा सुद्धा वृक्ष झाला, कारण जनाबाईंनी श्रद्धाने निष्ठाने सोडली. मी श्रद्धा शब्द वापरला ती त्यांची श्रद्धा आहे, आमची श्रद्धा हलणारी असते. त्यांनी सांगितलं 16वर तो 16वर, पण मी पांडुरंगाचं नाव नाही सोडलं आणि 16चा वृक्ष झाला. याला म्हणायचंय ईश्वरनिष्ठ. मी आणखीन एक दृष्टांत मुद्दावून आपल्यासमोर ठेवतो. काय निष्ठा असावी? नामधारक असलेला एक भक्त आपल्या कुटुंबासह जहाजातनं प्रवास करत होता. जहाजातनं पूर्वी रितसर प्रवास व्हायचा. महाराज, मी स्वतः आमच्या कुटुंबासकट, म्हणजे माझे आई बाबा सगळे होते, आम्ही एकूण 17 जण नातेवाईक होतो. आम्ही भाऊसा धक्का, मुंबईचा ज्यांना जुनेत त्यांना कल्पना आहे, भाऊसा धक्का तिथपासून राजापूरच्या पुढे मुसाकाजी बंदर म्हणून आहे, तिथपर्यंत प्रवास केलेला आहे. सकाळी 6ला जी बोट सुटली होती, रात्री 10:30ला मुसाकाजी बंदरला पोहोचली. आणि मग छोटे पडाव येतात. पडाव म्हणजे छोटी जहाजं, छोट्या बोटी. आम्हाला सगळ्यांना सामानासकट त्याच्यात टाकलं आणि मग ते किनाऱ्यावर नेलं होतं. हा माणूस तसा आपल्या कुटुंबासकट चालला होता. पूर्वी सगळं रितसर असा प्रवास चालायचा. आणि अचानक शेवटी काय लिहिलेलं असेल प्रारब्धात माहीत नाही. आणि प्रकर्षेण आरब्धम इति प्रारब्धम, आपल्याला माहिती आहे जे येतं. त्या जहाजाला एकदम खडकावर आदळले आणि भोग पडलं. काल पण एक बोटीचं झालं बरं का दुर्घटना, ज्याने बातम्या पाहिल्यात त्यांना कळलं असेल. पालघरच्या जवळ ती बोट गडबड झाली. बोट खडकावर आदळली आणि छिद्र पडली आणि पाणी शिरायला सुरुवात झाली. बरं, जे त्यांचे जे खलाशी आणि त्यांचे सहकारी असतात, हुशार असतात, ते बरोबर पाणी बाहेर काढतात, भूक बुजवायचा प्रयत्न करतात. थांबे ना पाणी, समुद्र हे शेवटी तो पाणीच थांबे. आणि लक्षात आलं की आता हे जहाज पूर्ण. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. आणि एक सांगू, जीव प्रत्येकाला, आपण अकबर बिरबलाच्या गोष्टीत पाहिलेल्या ती माकडी शेवटी पिलाला खाली टाकते आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वर येतो. ज्याला त्याला मी खरं सांगू आपल्याला, हे माळ घातल्यानंतर आम्ही पण म्हणतो देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी पुढं भाव. पण डॉक्टरांकडे गेल्यावर जरा कोणी आजारपण थांबत नसेल तर आम्ही पण पटकन हात करतो डॉक्टरांचा. विचारतो, डॉक्टर काही सिरियस नाही ना, बरं होईल? अरे गळ्यात माळ घातलेस ना तू, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ म्हणतोयस ना, आणि तरी विचारतोय काय डॉक्टर बरा होईल ना? अरे त्याची इच्छा, तू आता देहावर तुळशीपत्र ठेवलं, तुळशीची माळ गळ्यात घातली, याचा अर्थ या देहावर मी आता तुळशीपत्र ठेवलंय, आता देह माझा नाही, हा देह आता पांडुरंग परमात्म्याचा आहे. काय करायचं ते कर. पण आम्ही मात्र फार सावध. डॉक्टर काही होणार नाही ना, डॉक्टर 3 महिन्यांनी जरा मुलाचं लग्न आहे, काही तोपर्यंत काही गडबड होणार नाही. अरे तू कोण ठरवणार? माळ घातलीस गळ्यात, पांडुरंगाचा देह म्हणतोयस, आणि तरी मी माझं माझं म्हणत बसलोय. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. बरं, सुदैवानी काही जणांना जॅकेट्स मिळाले, लाईफ जॅकेट्स म्हणतात बघा, ती मिळाली. त्याने विशेषतः जी वयस्कर माणसं होती त्यांना ती जॅकेट्स दिली की तुम्ही पोहू नाही शकणार, तुम्ही जॅकेट घालून बसा, म्हणजे निदान पडलात तर तरंगाल तरी. सगळ्यांना मिळेल. आणि ती बोट नंतर अर्धी अशी झाली पाण्यामध्ये. ते असं झाल्यावर सगळ्या वस्तू घरंगळायला लागल्या, खडखड खडखड खडखड. धावा धाव ज्यांची त्यांची, जॅकेट द्या ना, एखादं काहीतरी द्या ना, मला लाकूड तरी द्या ना. याची पत्नी आणि लहान मुलगा, ती पत्नी त्याची लहान मुलाचा त्या हात धरून धावते बोटीवर. याला तरी जॅकेट द्या ना, माझ्या मुलाला तरी जॅकेट द्या ना. ते खलाशी हात जोडून म्हणले, आई जॅकेट्स होती तेवढी वयस्कर माणसानं दिली, आता आमच्याकडे जॅकेट शिल्लक नाही. देवाचं नाव घ्या. मी सगळ्यात शेवटी उतरणारा माणूस आहे, कारण खलाशी कधी उतरत नाही माहिती. कॅप्टन जो असतो, बोट शेवटच्या क्षणाला उतरणारा माणूस म्हणजे तो कॅप्टन असतो. मी नाही उतरणार, म्हणजे काळजी करू नका.
तिला काही सुचत नाही हो, धावते इकडे तिकडे आणि अचानक लक्षात येतं अरे मुलाला घेऊन मी आई धावते, त्याचा बाप काय करतोय. आणि हिने पटकन बघितलं तर एवढ्या धावपळीत सुद्धा हा खाली बसलाय आणि हातातली अनुग्रहाची माळ काढून स्मरणी, ज्याला आपण म्हणतो खरं जपमाळ, हा घेऊन त्याचं नाम घेत बसलंय. डोळे मिटले तरी नाम. बायको वैतागते आता, तसाच एक खांदे धरते. अहो वेळ लागले तुम्हाला, वेळ, बोट बुडायला आले. हा असा दचकून जागा होतो. अगदी बरोबर सांगितलं म्हटले, खरंच बोट बुडायलाच आले. तो इकडे दाखवतोय बरं का, खरंच आहे म्हटले, बोट बुडायलाच आले. अगं कधीतरी बुडणारच आहे बोट. तिला काही समजत नसतं त्यावेळी, कारण ती वेगळ्या भानावर असते. अहो बोट बुडणारच आहे ग म्हणे, कशाला काळजी करतेस. नाही नाही, अहो ही बोट बुडते, तुम्हाला वेळ लागलाय का. अहो मुलगा आहे आपला छोटा. ते म्हणले एक काम कर, बस म्हणे बाजूला, माझ्यासारखं नामस्मरण कर, जप कर म्हणे. ती म्हणजे वेळ लागले तुम्हाला, अहो बोट बुडायला आले आणि जप कसला करताय. 4 वेळा संवाद झाला. शेवटी त्याचं लक्षात येतं की ही ऐकण्याच्या स्थितीत नाही आहे. बोटीवर सामान घरंगळत असतं. अचानक लक्ष जातं बाजूला वस्तू गरंगळत असतात, त्यात एक कोयता येतो गरंगळत. हा कोयता हातात घेतो, उभा राहतो आणि म्हणतो थांब, तुझं मस्तक धडा वेगळं करतो. एवढी चिडलेली ती माऊली आता मात्र हसायला लागते. तुम्ही माझं मस्तक धडा वेगळं करणार, शक्यच नाही म्हटलं. काय शक्य नाही म्हणे, हे करतो, करणारच नाही म्हणे, मला खात्री आहे. कोयता टाकला म्हटलं, कशावरून. माझा माझ्यावर नाही, त्याच्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तो म्हटलं हेच ऐक म्हटले, माझा माझ्यावर विश्वास नाही, तेवढा माझ्या आराध्य दैवतावर विश्वास आहे. नाम घे त्याचं. अगं कधीतरी बोट बुडणारच आहे, पण अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. शेवटच्या क्षणी मी त्याचं स्मरण जर केलं तर तो माझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आता तरी ऐक आणि तो स्मरण कर म्हटले, नामस्मरण कर. एवढी ज्याची श्रद्धा बळकट भक्कम, प्राण जायची वेळ आली तरी मी नाम सोडणार नाही, याला म्हणायचे ईश्वरनिष्ठ. मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं असेल. माऊली जे मागणं मागतात ना या ओवीतनं, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. आता मुळामध्ये माऊलींनी ईश्वरनिष्ठ जेवढी उदाहरणं मी वेळेत बसतील तेवढी मी द्यायचा प्रयत्न केला. माझा मुद्दा असा आहे, माऊलींनी हे मागणं का मागितलं असेल सद्गुरूंकडे. सद्गुरू तयार होते, जे मागतील ते द्यायला, पसायदानच होतं. मग ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी का म्हटली असते. ज्यावेळी संत, आणि ईश्वरनिष्ठ म्हणजे संत, अगदी एका वाक्यात संत. ईश्वरनिष्ठ कोणाला म्हणायचं, संतांना म्हणायचं. आणि आमचे तुकोबा तर फार याच्या बाबतीत काय म्हणू परखड येतो. संतांचे ते आप्त नवती ते संत. संतांचे नातेवाईक म्हणजे संत नाही आहेत. आता असं असतं ना तर सगळे संत. मी एक तुम्हाला सांगू, आमचे नाथ महाराज आठवा ना. नाथ महाराज ज्याच्याकडे जगाचा हरी, कावडीने पाणी भरी, पण नाथांचा हरी ज्ञानासाठी फिरतोय दारोदारी. घरात नाथ महाराज असून काशीला ज्ञान संपादन करण्यासाठी गेला. 12 वर्ष श्रीखंड म्हणून, पण एकूण 36 वर्ष भगवंतांनी सेवा केली नाथांच्या घरी. पण अनेकदा घरच्यांनाच कळत नाही की यांचा अधिकार काय, आणि ते दाखवत नाहीत. आपल्याला माऊलींच्या भाषेत सांगू, माऊलींची ओवी, मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक परी न व्हावे लोकांना. काही दाखवायचं नाही. मी सामान्य, मी तुमच्यातलंच आहे असंच दाखवतात, हे खरे संत आहे. मी जरा वेगळं आहे असं काही दाखवलं की ओळखायचं. तुकोबांनी सावध केले, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. मी तर नेहमी सांगतो, महाराज तुकोबांच्या इतकं परखड कोणीच बोलत नसेल. तुकोबा म्हणतात कुत्र्याचं सुद्धा अंगावरचे केस भगवे, मग रंग भगवाय म्हणून तुम्ही काय त्याला संत किंवा संन्यासी म्हणणार. मी आणि माझे अंतःकरण विसरले जयाचे, हे सगळ्यांना माहिती आहे ना. मी आणि माझे मी पण विसरले जयाचे अंतःकरण. अहो त्याला संन्यासी म्हटलेले भगवान गोपाल कृष्णांनी. आता लक्षात येईल असे ईश्वरनिष्ठ म्हणजे संत. माऊली मागणं काय मागतायत, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतूक होता. म्हणजे ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण ठरलं, आपलं संत ठरले. संतांची श्रद्धा कधीच नष्ट होत नाही. आपण अनेक उदाहरणं पाहिजे. अशा संतांची मांदियाळी या ठिकाणी अनवरत भेटत राहते. हे सोपं आहे का, मागणं अवघड मागणं आहे. प्रमाण देऊ आपल्याला, तुकोबांचंच प्रमाण. मी काही झालं तरी तुकोबांना शरण जातो बरं का. सगळी उदाहरणं तिथे मिळतात. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. आणि मी गंमत म्हणून सांगतो, एक चक्रासारखं आहे. इकडे भगवंत आहे, इकडे संत आहे. संत सद्गुरू आपण त्याला दोन्ही म्हणूया.
भगवंत आपल्याला भेटायला सतत येत असतो, पण जोपर्यंत संत किंवा सद्गुरू आपल्याला भेटत नाही तोपर्यंत तो आलाय हे कळतच नाही. हे काय म्हणतो लक्षात घ्या. म्हणून तर गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपण हे दिजो गोविंद बताय. अहो हे गुरु नसतील ना तर हे भगवंत मला कळतच नाही ना. अनेकदा भेटून गेलेत तुम्हाला आणि मला सुद्धा. मी ज्ञानेश्वरीला यांच्या चरित्राला हात लावून सांगतो स्वामींच्या, आपल्यालाही भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपात भेटून गेले. तेवढं नक्की आपल्या आईवडिलांच्या पुण्याने आपल्या आयुष्यात घडलंय, पण महाराज ओळखूच येत नाही की हे देव आहेत, आणि तिथे सगळी गडबड सुरू होती. म्हणून संत सद्गुरू एवढ्यासाठी की हे भगवंत आहे ना, ही ओळख करून देणारे ते असतात. आता मी सांगत होतो की इथे भगवंत, इकडे संत आणि सद्गुरू आहेत. हे असल्याशिवाय त्यांची भेट होत नाही. मी आलेले कळतच नाही, पण याची कृपा झाल्याशिवाय यांची भेट होत नाही. काय गंमत आहे बघा. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केलं. यांची कृपा झाल्याशिवाय यांची भेट होत नाही, आणि यांची भेट झाल्याशिवाय तो कळतच नाही. आता लक्षात आलं असेल, परमार्थातलं फार मजेशीर चक्र आहे. सुदैवाने आपण स्वामींच्या चरणाशी आज आलो आहे. मी तर नेहमी सांगत असतो की प्रवचन सेवेच्या अंतिम क्षणी आपण प्रार्थना करतो ना, त्यावेळी काही मागू नये. मागणं एकच करावं, स्वामी एकच काम करा, सद्गुरूंची अशी कृपा आमच्यावर होऊ द्या की भगवंत आम्हाला जेव्हा भेटायला येईल ना तेव्हा तो कळू द्या. तो कळत नाही याचं उदाहरण मी आपल्याला आठवलेलं दृष्टांत सांगतो. मुद्दाम एका नदीच्या काठी एक मोठा आश्रम असतो, आणि त्या आश्रमामध्ये एक महंत छोट्या छोट्या मुलांना अध्यात्माचं सगळं प्रशिक्षण आणि खरंच तळमळीने देत असतात. हे बोंधू हल्ली सांगावं लागतं बरं का, खरे संत अधोरेखित करावं लागतं, अंडरलाईन करून सांगावं लागतं. कारण अनेकदा आम्ही त्यांना संत 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 स्वतःला म्हणून घेणारे पाहिलेत. ते आता कुठे आहेत ना ते शोधावे लागतात. मी काय म्हटलं आपण सुज्ञात कळलं असेल, ज्ञानेश्वर माऊलींनी तुकोबांनी कधी स्वतःला संत उपाधी लावून नाही घेतली. आपण त्यांना संत म्हटलं आणि काहीच म्हटलं नाही हो स्वतःला. आणि अगदी सोपं आहे हो. तुकोबांनी तर फार चांगलं प्रमाण दिलं आहे. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. फक्त महाराज आम्ही पण फार डॅम्पिस होतो. आम्ही लगेच सांगतो नाही माळ घातली नाही, कारण तुकोबा म्हटले त्याचे गळा माळ असो नसो. अहो पहिला शब्द असो आहे. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, त्याचे गळा माळ असो, मग नसो म्हटलंय. असो पहिली म्हटलंय ना. आपण सुज्ञात कळलं आपल्याला मी काय म्हटलं ते. आणि घडलं असं की प्रत्यक्ष ज्याला आपण काय म्हणूया, या आश्रमामध्ये सगळे विद्यार्थी चांगले घडत आहेत. धर्मासाठी म्हणून ते तयार करत होते सगळ्यांना. ईश्वर आहे ईश्वर आहे सगळं सांगत होतं, आणि प्रचंड निष्ठा त्यांची भगवंतावर. आणि नेमका त्यावेळी पूर आला आणि आश्रमाच्या आसपास पाणी यायला लागलं. बाजूला वनवासी लोक, आदिवासी लोक होते, ते आले आश्रमात. महाराज आम्ही तुम्हाला खूप मानतो, तुम्ही इथे नव्याने आश्रम यावर्षी टाकला, इथे पाणी खूप मोठं येतं, थांबू नका. आता लहान मुलं आहेत यांना घेऊन चला. त्यांनी सांगितलं मुलांनो या मंडळींच्या बरोबर तुम्ही जा, माझी ईश्वरावर निष्ठा आहे, ईश्वर येईल, तो मला वाचवेल, मी येत नाही. मुलांना हलवलं त्यांच्याबरोबर. थोड्या वेळाने पाणी वाढलं. ते ज्या आसनावर बसून साधना करत होते त्या आसनापर्यंत इथपर्यंत पाणी आलं. पुन्हा एक जण आला आणि म्हटलं महाराज ती मुलं पोचली सुखरूप, तुम्ही चला माझा ऐका, हा सगळा आश्रम पाण्यात जाणार आहे, इथे दरवर्षी पाणी येतं, हा अत्यंत धोकादायक असा पुराचा भाग आहे, त्याला पूरप्रवण क्षेत्र आपण ज्याला म्हणतो. तरी ते म्हटले तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला मी नमस्कार करतो, पण मला माझा ईश्वर वाचवेल, काळजी करू नका. महाराज चला माझा ऐका. असं करत करत शेवटी त्या आसनावर उभे राहिले आणि इथपर्यंत पाणी आलं. शेवटी वरचं वासा धरला त्याने, इथपर्यंत पाणी तरी आलं. हेलिकॉप्टर एक आलं, आपण ज्याला काय म्हणू आपण डिझास्टर मॅनेजमेंटवाले येतात ADRF वाले, ते आले. त्यातला एक जण तो जो कमांडर होता तो आला. तो म्हटला महाराज माझ्या पाठीवर बसा, तुम्हाला आत्ता मी बाहेर देत होतो, 2 आहे खरे टाकलेला, आपल्याला हेलिकॉप्टर लिफ्ट करेल. आलात त्याबद्दल धन्यवाद, पण मला माझा ईश्वर वाचवेल. 10 वेळा सांगून ऐकलं नाही, त्यामुळे तुम्ही जा. आणि नाही आले हो. आणि शेवटी काय घडायचं ते घडलं, नाकातोंडात पाणी गेलं आणि देह सोडावा लागला. पण आत्तापर्यंतचं पुण्य असं होतं की थेट यमाच्या दरबारात चित्रगुप्त नाही, थेट महाविष्णूंसमोर उभे राहिले, नमस्कार केला. म्हणजे महाविष्णूंना नमस्कार केला आणि विचारलं काय देवा एवढं तुझं नाम सतत मी घेतोय, मी सगळ्यांना सांगतोय की माझा ईश्वर मला वाचवेल, आला नाहीस मला वाचवायला. हसले फक्त भगवान विष्णू आणि म्हटले बेड्या, त्या आदिवासी लोक जे तुला सांगायला आले होते ना, तुला काय वाटलं ते स्थानिक आदिवासी होते, मी चालू होतो. तो माणूस तुला आला होता बघा आसनाला पाणी लागल्यानंतर,
तुला काय वाटतं तो माणूस कोणी होता? मीच त्याच्या रूपाने आलो होतो. तो NDRFचा जवान नव्हता आला, मी आलो होतो, पण तू आला नाहीस. अरे अशा स्वरूपात जसं मी आता स्पष्ट सांगू, मला स्वामी समर्थ असेच्या असे येऊन भेटतील. माझी नाही अजून योग्यता, तेवढी योग्यता आली की तेही होईल. खरं तर नेहमी सांगतो ती योग्यता हा योग शक्ती आहे. आणि एखाद्याची असेच्या असे या रूपात मला स्वामी भेटायला येते, पण जोपर्यंत ती नाही येते ना तोपर्यंत कोणाच्या रूपाने ते पाठवतात ना माझं संरक्षण करायला, पण माझी निष्ठा तिथे कमी पडली नाही होतात. म्हणून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. जर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या जगामध्ये सगळीकडे अनवरत भूमंडळावर आली, सगळीकडे संतच जर आले, तर काय पाहिजे? जेव्हा संत येतात ना तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात वसंत फुललेलाच असतो हे संत. म्हणून आम्हाला संतांची भेट पाहिजे. आणि ही संत भेटी अवघड नाही आहे हे त्यात एक लक्षात ठेवायचं. मी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन फक्त एक शेवटचं दृष्टांत संकट थांबतो. माऊली का म्हणाले असतील असं, अनवरत भूमंडळी भेटतो भूम. संतांचा अधिकार हा मी जबाबदारीने स्वामींच्या उपस्थितीत सांगतोय आणि अत्यंत जबाबदारीने सांगतोय, माझ्या सद्गुरूंना स्मरून सांगतोय. भगवंतापेक्षा प्रसंगी संतांचा अधिकार मोठा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे वाक्य आहे. भगवंतापेक्षाही संतांचा अधिकार मोठा आहे. याचं कारण वैकुंठवासी गुरुवर्य धोंडा महाराजांनी याचं उत्तर दिलेलं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे, हे स्वतः साक्षीदार आहे. त्यांचे बंधुराज जे माझ्याबरोबर हार्मोनियमला नेहमी कीर्तनात असायचे ते साक्षीदार आहे. अटक महाराजांनी त्यावेळी आपल्याकडे जेव्हा टिळक चौकामध्ये धोंडा महाराजांचं कीर्तन झालं होतं, सगळे टाळकरी घामाघूम होते. अटक महाराजांनी आजही मी इथे जबाबदारीने सांगतो, त्यावेळी दत्ताबुवांना सांगितलं होतं, दत्ता समोर बघितलंच महाराजांना घामाचा थेंब नाही आहे. कारण माहिती आहे, सगळ्या पताका हलतायत पण त्यांच्या बाजूच्या, कारण ते वायुतत्वाने आत्ता भगवंत पांडुरंग तिथे उपस्थित आहे. कीर्तनामध्ये आपल्या, म्हणून तर यांचा सावतोबांचा अभंग आहे ना, कीर्तनी अनंत गाऊ घेतो वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. तो प्रत्यक्ष भगवंत येतो, फक्त नितांत श्रद्धा कीर्तन करा आणि प्रवचन करायचे पाहिजे की माझ्या प्रवचन कीर्तनाला भगवंत नक्की आहे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय तथा यत मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. आत्ता सुद्धा इथे स्वामी 100% हे ऐकायला उपस्थित आहे. एक खात्रीच बाळगायची पूर्णपणाने, आणि या श्रद्धेनेच प्रवचनकारांनी बोलावं आणि श्रोत्यांनी ते ऐकावं. घडलं असं की नामदेव महाराजांना एकाने, हा शेवटचा दृष्टांत संपूर्ण, माझी वेळ संपले, मी थांबीन सेवा तिथे. घडलं असं की नामदेव महाराज, ज्याला काय म्हणू पण, प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा करत होते. गावात पंढरपूरचे एक सावकार होते आणि त्या सावकारांची प्रचंड भक्ती आहे पंढरपूरच्या पांडुरंगावर, प्रचंड भक्ती. श्रीमंती प्रचंड होती, पण दुर्दैवाने मुलगा मुलगी अपत्यच नव्हतं. ते देवाला एवढं पण म्हणायचे, देवा मुलगाच हवा असं नाही, मुलगी चालेल, पण एक तरी काहीतरी संसार बेलीवर काहीतरी करू दे. काहीच होत नव्हतं. पण सावकारांची निष्ठा कधी चुकत नव्हती. दरवर्षी कार्तिकीचा उत्सव आला, एकादशीचा, कारण देवशैनीला सगळेच येतात, पण कार्तिकीला ते स्वतः पांडुरंगाला काही ना काही सोन्याचा दागिना, रत्नांचा मुकुट वगैरे असं काही ना काही चढवायचे. एक दिवशी त्यांच्या अचानक काय डोक्यात येतं, नामदेव महाराजांना सांगतात, नामदेव महाराज एक विनंती करू का? नामदेव महाराज म्हटले करा. नाही म्हटले, तुम्ही प्रत्यक्ष देवाशी बोलता आम्हाला, आणि खरंच आहे तो नामदेव महाराजांच्याकडनं नैवेद्य 7व्या वर्षी त्यांनी केलेलं आहे. आम्ही देवासमोर ठेवतो तरी सुद्धा आम्ही पाणी भरताना म्हणतो लक्ष्मण रेषा आहे, आत नाही यायचं, आणि ते प्रत्यक्ष भरवायचे. मला माझ्या एका नातेवाईक कीर्तनकारांनी महाराज सांगितलं होतं की आपण नैवेद्य कसा दाखवतो, ओम प्राणाय सोम अपानाय सोम. मला वाटलं हात बघ कसा आहे तुझा, आपल्याचकडे हात आहे. नामदेव महाराज असं भरवायचे हो, जणू काही भक्तिभावाने, देवा खा ना, देवा खीर खूप छान केली आहे, घे ना देवा. ते म्हटले ज्या क्षणाला मी या भावनेने तो देवाला नैवेद्य भरवेन ना, तो खाल्ल्याशिवाय नाही राहणार. कारण देव पक्षपात नाही करत, नामदेवांची खीर खाल्ली आणि आमची खाणार नाही असं होईल का? पण आमची श्रद्धा, आमची निष्ठा कुठेतरी कमी पडते. नामदेव महाराज तुमच्याशी तो थेट बोलतो, एक काम कर ना, त्याला फक्त एवढंच विचारा, जबरदस्ती नाही बरं का म्हणे, त्याला साकडं नका घालू, फक्त एकच विचारून घ्या एकदा की मला मुलगा मुलगी काही अपत्यप्राप्ती आहे का? तो नाही म्हटलं समजा,
अपेक्षा सुटेल ना म्हणे, उलट निरपेक्ष भक्ती खऱ्या अर्थाने होईल. आता कसं मी येतोय करतोय भक्ती, पण मनात काय राहते, मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे. एकदा जर पांडुरंगाने करतो तुमच्याशी बोलतो, त्यांनी एकदा जर सांगितलं होणार नाही, संपला विषय. म्हणे मी डोक्यातनं विषयच करून जाईल, फक्त भक्तीच करेन, उलट माझी भक्ती अधिक उत्कट होईल. नामदेव महाराज म्हणले विचारतो मला काय फरक पडतो, मला कुठे माझ्यासाठी मागायचं. आत गेले. नामदेव महाराजांचा थेट संवाद हो पांडुरंगाशी. पांडुरंगा ऐकले म्हणले सगळं, त्याला सांग या जन्मात सोडून दे, प्रारब्धानुसार त्याच्या जन्मात येत्या 7 जन्मात सुद्धा एकही मुलगा मुलगी नाही आहे. ठीक आहे म्हणले, सांगतो. मला काय म्हणे, मला त्याचे प्रश्न विचारायला सांगितलं, तू उत्तर दिलं, मी त्याला सांगतो. त्याने सांगितलं सावकारांना, सावकार रागवू नका, पण पांडुरंगाने सांगितलं येत्या 7 जन्मात अपत्य प्राप्तीचा योग नाही आहे. ठीक आहे म्हणलं. सावकारही नाराज नाही झाले. बरं झालं, नामदेवांच्या पाया पडले आणि म्हटले महाराज बरं झालं, आता माझ्या अपेक्षा संपल्या, आता 7 जन्म निरपेक्ष भक्ती करू दे. एवढं तरी मागणं मागा की पांडुरंगाला म्हणा माझी भक्ती तरी कमी नको करू, भक्ती वाढत राहू दे. काय ईश्वरनिष्ठ त्यावेळी असतील विचार करा. आणि नामदेव महाराज ते भारत यात्रेला गेले बघ, आपल्याला सर्वांना माहिती आहे, सगळे संत गेले होते. निवृत्तीदादा होते, आमचे ज्ञानेश्वर महाराज होते, गोरोबा काका होते, सावतोबा होते, सगळ्यांची भारत यात्रा झाली. आणि काही वर्षांनी पुन्हा सावकार नेमके, काही वर्ष गेली असतील, एक 10-15 वर्ष गेली असतील मध्ये. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं सावकार आणि त्यांची पत्नी प्रदक्षिणा करताय. नुसती प्रदक्षिणा नव्हती, सावकारांच्या कडेवर एक मुलगा होता, सावकारीण बाईंच्या कडेवर एक अजून धाकटी मुलगी होती, आणि बाजूला 3-4 जण होते, पण 7 जण होते. नामदेव महाराज म्हणतात काय याने अनाथ आश्रम चालवायला घेतला का काय एवढ्या वर्ष? कारण त्यांना माहिती होतं पांडुरंगाने सांगितलं की काळ्या दगडावरची पांढरी यांना कोणी होणार नाही, अपत्यप्राप्ती 7 जन्म नाही. आता नामदेव महाराज अस्वस्थ झाले. विचारलं पाहिजे अनाथ आश्रम सुरू केलं का काय, बालकाश्रम सुरू केला का काय? थांबले आणि बोलवलं. सावकार रागवू नका, प्रदक्षिणा झाल्यावर पाहिजे. नाही नाही नामदेव महाराज तुमचं दर्शन झालं, अजून काय पाहिजे, पांडुरंगाचंच प्रत्यक्ष दर्शन. सावकार रागवणार नसेल तर विचारू, अनाथ आश्रम सुरू केलं, काय बोलताय म्हटले, आपलीच. ते पुन्हा नामदेव महाराजांनी विचारलं, आपलीच म्हणजे आपलीच, आमच्या दोघांचीच 7 मुलं आहेत. नामदेव महाराज म्हटलं खोटं बोलू नका सावकार, पांडुरंगाच्या दरबारात उभे आहात, पांडुरंगाने मला सांगितलंय होणार नाही म्हटलं. मी सांगतो ना म्हणजे पांडुरंगाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो म्हणजे बघा ही आमचीच दोघांची मुलं. आता नामदेव महाराज वैतागले, हात गेले आणि गाभाराची कडी लावली. आता पांडुरंगाशी भांडायचा अधिकार तुम्हाला आम्हाला नाही, पण नामदेव महाराजांना होतं. नामदेव महाराज म्हटलं देवा काय तोंडगाशी पडतो का मला, तूच मला उत्तर काय दिलं, या जन्मात सोडून द्या 7 जन्म होणार नाही. बरोबरच आहे म्हणलं, त्यांच्या प्रारंभात 7 जन्म मुलं नाहीच, मग ही कशी काय झाली? सांगतो ना म्हणले नामदेव, ऐक ना म्हणे माझं. त्यांना विचार बाहेर जाऊन खोटं वाटलं तर त्यांच्याकडे 10-15 वर्षांपूर्वी ते सज्जामध्ये असे उभे होते. सज्जा म्हणजे माहिती आहे ना आजच्या भाषेत काय त्यामुळे बाल्कनी टेरेस, तिथे असे ते उभे होते आणि खालनं एक अवलिया चालला होता संत, आणि तो जोरात ओरडत होता मला खूप भूक लागली, मला कोणीतरी भाकरी खायला द्या, मला जर 1 भाकरी खायला दिली त्याला 1 मुलगा किंवा मुलगी होईल, 5 भाकऱ्या दिल्या तर 5 मुलं किंवा मुली होतील. सावकार हसतात, ते म्हणतात पांडुरंग म्हटलंय होणार नाही 7 जन्म, आपल्याला काही अपेक्षा नाहीच, पण भुकेलेला अतिथी देवो भाऊ, दुपारची वेळ ये रे आतमध्ये ये बाबा. पत्नीला सांगितलं त्याला व्यवस्थित असं माठ रांगोळी बिंगोळी काढून त्याला जेवायला बसवलं, म्हणजे असं भिकाऱ्यासारखं दिलं नाही, व्यवस्थित त्याला मांडून सावकाश होत्या. त्यांनी 7 भाकऱ्या खाल्ल्या. खूप दिवसांचा भुकेलेला होता म्हणतो, ढेकर दिला असं, उठला अन्नदाता सुखी भव, सावकार 7 भाकऱ्या खाल्ल्यात, तुम्हाला 7 अपत्य होतील. सावकार हसले. सावकार असल्यावर तो काही बोलला नाही. खोटं वाटतंय म्हणले, पांडुरंगाची शपथ, आणि निघून गेले. मग नामदेव महाराजांनी विचारलं मग झालं कसं? ते म्हटले त्या माणसाच्या, प्रत्येकाचं प्रारब्ध असतं, त्या माणसाच्या नशिबात त्या जन्मात 7 मुलं होती, पण त्यांनी लग्न केलं नव्हतं, तो अवलिया होता, मग 7 मुलं जातील कुठे? त्यांनी आपलं पुण्य तिथे अन्नदाता सुखी भाऊ म्हणून दिलं त्यांना, ते पुण्य यांना मिळालं. संतांच्या म्हणजे ईश्वरनिष्ठांच्या आशीर्वादातून झालेली 7 मुलं आहेत, यांना होणार होती. त्यांनी पांडुरंगाची शपथ म्हटलं, पांडुरंगाला ते करावं लागलं. आता लक्षात आलं असेल मुद्दा की यांना ईश्वरनिष्ठ म्हणतात. असे ईश्वरनिष्ठ स्वतःसाठी काही मागत नाहीत, पण दुसऱ्यांना त्यांना कमी करत नाही. जाता जाता एकच सांगतो, तुकोबांचा प्रत्यक्ष उदाहरण अनुभव आहे, ज्यांनी चरित्र अभ्यासलं त्यांना माहिती आहे. महिपती बाबांनी खूप छान वर्णन केलं की तुकोबा प्रत्येक वेळी जायचे ना, पांडुरंग असा मान खाली घालायचा. तुकोबा नेहमी म्हणायचे पांडुरंग तुझा मान नेहमी खाली कशी काय रे?
तू मागत नाहीस ना म्हणले काही, ज्या दिवशी मागशील त्या दिवशी माझी मान वरेल, तुझ्या भक्तीचं ओझं झालं. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असत नाही मागणं म्हणून माझी मान खाली आहे. आणि नेमकं त्यांना एक बाहेर पडल्यावर एक माणूस असा त्रासलेला दिसला. याने विचारलं काय झालं, काय सांगू महाराज म्हणले तुमचा अधिकार मोठा आहे म्हणून तुमच्याशी बोलतो, आपलं दुःख सांगू नये बाकी कोणाला. पण मुलीचं लग्नच होत नाही हो, चांगलं स्थळ बघतोय, अनेक मुलं येतात सांगून पण मुलीला अनुरूप नाही मिळत. अरे कशाला काळजी करतो, पांडुरंगाच्या पांडुरंग करेल सगळं. महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी आले, पांडुरंगाची मान ताठवर. तुकोबा म्हणले काय रे पांडुरंगा, आता तुझी मान कशी काय वर, आता तुझं काम केलं ना. म्हणले आता जरा थोडं असं मी बघायला मोकळं झालो, माझं कुठलं काम म्हणलं. तू काल त्या माणसाला काय म्हणला, पांडुरंगाच्या दरबारात आहे, पांडुरंग तुझं काम करेल, आता मला करायला लागलं म्हणले. मग त्यांनी काय केलं, एका ब्राह्मणाचं रूप येतं पांडुरंगाने आणि त्याने सांगितलं मी पत्रिका वगैरे बघतो, या तुमच्या मुलीचं लग्न बघायचं नाही, या इकडे. त्या माणसाकडे गेला, हे बघा हे पत्रिका जुळले बरोबर. आता पांडुरंगाने पत्रिका जुळल्यावर जुळणार नाही जगात कुठली पत्रिका असेल. सगळे ग्रह जमतात बघा, 36 गुण जमलेले आहेत, करून टाका. आणि मुहूर्त आजचा चांगला आहे, असा मुहूर्त येत्या 36 वर्षात मिळणार नाही. थांबायचं का 36 वर्ष. मुलाचे वडील म्हटले अजिबात नाही. मुलीचे वडील म्हटले अहो पण ते श्रीमंत जरे, मला काय तर कसला हुंडा. पांडुरंगाने शब्द टाकला का हुंडा पाहिजे का यांच्याकडनं, नाही अजिबात काही नाही, मुलगी सोन्यासारखी आहे. संपलं म्हटलं. गोरज मुहूर्त आत्ताच आहे. पांडुरंगाने अंतरपाठ धरला होता समोर. चरित्र काढून पहा तुकोबांचं. आता तुकोबांच्या समोर पांडुरंगाची मान ताठ. आता लक्षात येईल मी भक्ती करेन पण काही मागणार नाही. याला म्हणायचं ईश्वरनिष्ठ. अशा ईश्वरनिष्ठांची मानली आहे. मी हात जोडून सांगतो, प्रवचनाच्या संगतीकडे आलोय म्हणून, मी ईश्वर भक्त आहे, मी अजून ईश्वरनिष्ठ नाही आहे. माझी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की मी ईश्वर भक्त असे नाही, आत्ता मला ईश्वरनिष्ठ होता येईल एवढी कृपा भक्त करा. म्हणजे तुझ्याकडनं मला देवा काही नको स्वामी, मी फक्त तुमच्या चरणाशी नमस्कार करतोय, अपेक्षा काही नाही. मी जेव्हा मागेन ना महाराज काही, मला बंगला येऊ देत, माझी गाडी येऊ देत, ओळखायचं ईश्वरनिष्ठ आहे संकल्पनेपासून कोसंबीर मी लांब. इथे यायचं, नमस्कार करायचा, फक्त मागणं जरूर मागायचं बरं का. मागायचं असतं एकच मागावं, स्वामी तुमच्या कृपेशिवाय मला मागण्याची इच्छाच होऊ नये एवढंच मागणं मागतो. संपला विषय. हे ज्या क्षणी माझ्याकडे घडेल मग माऊलींना अभिप्रेत असलेली ओवी खरी होईल. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो होता, हे खऱ्या अर्थाने घडावं एवढंच मागणं स्वामींच्या चरणाशी आपला प्रतिनिधी म्हणून ठेवतो. आपण सर्वजण प्रत्यक्ष स्वामी रूप श्रोतृवर्ग सगळा कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, माऊली तुकोबारा आदी करून समस्त संतांच्या आणि स्वामींच्या चरणावर समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णरंग देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विठ्ठल पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सब संतन की जय. मंगलमूर्ती मोरया.